निरोपाचा हा क्षण, शाळेतील दिवस ते सोन्याचे क्षण, मनाच्या कोपऱ्यात ते जपून ठेवावेत गहिरे धन. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वी व 10वीचा निरोप समारंभ आता जवळच येत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भावना व्यासपीठावर व्यक्त करणार असाल तर इथं एक सुंदर चारोळ्यासहित एक भाषण तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर नक्कीच चॅनलला व्हिजिट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. इयत्ता 7वी 10वी निरोप समारंभ निमित्त एक दर्जेदार भाषण. भाषणाचं नाव आहे निरोपाचा हा क्षण. निरोपाचा हा क्षण. शाळेतील दिवस सोन्याचे क्षण, मनाच्या कोपऱ्यात ते जपून ठेवावेत गहिरे धन. 7वीचा शेवट, निरोपाचा हा क्षण, आठवणींच्या सागरात हलते मन. जर तुम्ही 10वीला असाल तर 7वी काढून तुम्ही या ठिकाणी 10वी घालू शकता. मराठीचे शब्द असतात हळवे गोड. मराठीच्या सरांनी दिले साहित्याचे अमूल्य मोती जोखड. कवितांच्या तालावर आम्ही नाचलो, मराठीने जीवनाचे सूर छानसा जुळवले. हिंदीच्या टीचरांनी दिला भाषेचा सुगंध, त्यांच्या शिकवणीत होता काव्याचा अनोखा रंग. गोष्ट, नाटक, व्याकरणाचा प्रभाव, हिंदीने आम्हाला दिला शब्दाचा अथांग दरवळ. इंग्रजीने उघडल्या ज्ञानाच्या वाटा, सरांनी दिला आम्हाला जगाशी जोडणारा दुवा. शब्दांच्या खेळात घेतला संवादाचा गोडवा, त्यांच्या मार्गदर्शनाने झाली भविष्याची तयारी सुलभ. गणिताचे सर, अंकांचा तो खेळ, अवघड समीकरणे सुटली त्यांच्या हातातच सहज. गणितातून शिकवलं संयम कसा राखायचा, गणिताच्या जादूने जीवन समजायचं. विज्ञानाच्या प्रयोगांनी चमत्कार उलगडले, सरांनी सृष्टीचे रहस्य सुंदर उलगडले. प्रश्नांची उत्तरं, शोधाची प्रेरणा, विज्ञानाने दिला ज्ञानाचा नवा दिवा. इतिहासाने दाखविले भूतकाळाचे स्वप्न, शिकवलं धैर्य, यशाचा खरा अर्थ. भूगोलाने ओळख दिली पृथ्वीच्या वाटा, जगाचा नकाशा त्यांच्या शिकवणीतून स्पष्ट झाल्या. शारीरिक शिक्षणाने दिली शरीराची ताकद, खेळांनी भरवला मनात जोशाचा उमेद. शिक्षकांनी दिला जिंकण्याचा मंत्र, तंदुरुस्त जीवनासाठी घडवला योग्य समतोल. आज आम्ही निघतो नव्या वाटेवर, तुमच्या आशीर्वादांची साथ घेऊन ठेवलं उरभर. शिक्षक होतात जीवनात खरे आधार, तुमच्यामुळेच उजळले आमचे भविष्याचे द्वार. धन्यवाद तुमचं, धन्यवाद तुमचं, तुमचं स्थान मोठं, तुमच्याशिवाय हे आयुष्य केवळ अधुरं छोटं. आठवणींची शिदोरी सोबत घेऊन जातो, तुमच्या शिकवणीतून यशाचे शिखर गाठतो. निरोपाची ही घडी जरी हळवी, निरोपाची ही घडी जरी हळवी, तरी मनात आहे स्वप्नांची गुढी उंचच उंच. शाळेचा हा सुंदर काळ सोडून जाताना उरतो फक्त आठवणींची मखमली जाळ, आठवणींची मखमली जाळ. सुप्रभात सर्वांना. आदरणीय मुख्याध्यापक, सर, मॅडम, माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप भावनिक आहे. 7वीतील हा शेवटचा दिवस म्हणजे एका सुंदर प्रवासाचा निरोप आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात. या शाळेने, या भिंतींनी आणि इथल्या शिक्षकांनी आम्हाला जसं घडवलं आहे तसं कधीच कुठे घडवलं जाणार नाही. कारण शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसते, तर ती एक मंदिर असते जिथं आपलं आयुष्य घडवलं जातं, स्वप्नांना पंख दिले जातात. शाळेतील प्रत्येक क्षण, प्रत्येक पाठ, प्रत्येक आठवण आमच्यासाठी अतिशय खास आहे. वर्गातल्या गमती जमती असोत किंवा शिक्षकांची प्रेमळ रागावणी असो किंवा शाळेच्या मैदानावरचा तो उत्साह, हे सगळं मनात कायमचं कोरलं गेलं आहे. मराठीचे सर मराठीचे सर म्हणतात, शब्द हे जीवनाचं प्रतिबिंब असतात. हे तुम्ही आम्हाला शिकवलं. तुमचं साहित्य आम्हाला नुसतं वाचायला नाही तर जगायला शिकवलं. हिंदीच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं की शब्दांची गोडी ही आपलं हृदय जिंकते. त्याच्या शिकवणीतून आम्हाला एकता, काव्याचा गोडवा मिळाला. इंग्रजी सर किंवा मॅडम म्हणतात, शब्दामुळे आपण जगाशी जोडलं जातो. हे त्यांच्या शिकवणुकीतूनच आम्हाला उमगलं. तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचं आत्मविश्वास वाढलं. गणिताच्या सरांनी शिकवलं की आयुष्य ही गणितासारखं असतं. समस्यांना न घाबरता त्यांची उत्तरं शोधणं महत्वाचं असतं. त्यांच्या शिकवणुकीमुळे आम्ही आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य शिकलं. विज्ञानाच्या सरांनी सृष्टीचा चमत्कार उलगडून दाखवला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच खरा विज्ञानाचा गाभा आहे, हे पण शिकवलं. इतिहास आणि भूगोलाच्या सरांनी आम्हाला भूतकाळाचं महत्त्व समजावलं आणि जगाच्या कोपऱ्याशी जोडून दिलं. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी आम्हाला शारीरिक फिटनेसची किंमत आणि संघभावनेचं महत्त्व शिकवलं. यश खेळातच नाही तर त्यातल्या सहभागात आहे, हे सुद्धा शिकवलं. आज आम्ही या शाळेला निरोप देतो आहोत, पण मनाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये या शाळेच्या आठवणी साठवल्या आहेत. शाळा ही सुंदर घर असतं. शाळा हे सुंदर घर असतं जिथे शिक्षक आई वडिलांसारखे असतात आणि सहकारी म्हणजेच मित्र भावंडासारखे. प्रिय शिक्षकांनो, तुमचं प्रत्येक शब्द, प्रत्येक शिकवण आमच्यासाठी अमूल्य आहे. तुमचं ऋण फेडणं कधीच शक्य नाही. कारण शिक्षक फक्त ज्ञान देत नाहीत, तर आपल्याला जीवनाचा पाया घालतात. तुमच्यामुळेच आम्हाला यशस्वी होण्याचं स्वप्न पाहता आलं आणि त्यासाठीची तयारी सुद्धा झाली. प्रिय मित्रांनो, आपण सगळ्यांनी एकत्र घालवलेले दिवस हे आयुष्यभर आठवणीत राहतील. खेळ, हसा, गप्पा, अभ्यास आणि न संपणाऱ्या गमती जमतीने हा काळ खूप सुंदर गेला. मैत्री ही अशी गोष्ट आहे जी काळाच्या ओघात टिकून राहते.
आता इथून पुढे प्रत्येकाच्या जीवनाची नवी सुरुवात होईल. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करायचे आहेत, पण या शाळेने दिलेला आत्मविश्वास, मूल्य आणि संस्कार हे कायमच आपल्यासोबत राहतील. शेवटी इतकंच म्हणेन, जिथे जीवनाला आकार मिळतो ती शाळा असते. जिथे स्वप्नांना पंख मिळतात ते शिक्षक असतात. धन्यवाद. माझ्या शाळेचे, शिक्षकांचे आणि या सुंदर आठवणीच्या प्रत्येक क्षणाचे आम्हाला आशीर्वाद द्या, की आम्ही तुम्हाला अभिमान वाटेल असं आयुष्य घडवू शकू. धन्यवाद. मित्रांनो, हे भाषण कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.